नमस्कार शिक्षक मित्र मैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात स्कूल पोर्टल हे फायनलाइज कसं करायचं त्याबद्दलचा व्हिडिओ। चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। सर्वप्रथम ॲड्रेस बारमध्ये education.maharashtra.gov.in हे आपली सरळ पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट। त्यातून विभागीय लिंक स्कूल पोर्टलवर क्लिक करायचं आहे। आपल्या शाळेचा UDAS कोड पासवर्ड एंटर करून कॅप्चा कोड फिल करायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। सध्या साईटवर लोड असल्यामुळे बऱ्याच वेळा आपलं लॉग इन फेल जातं, तर त्यासाठी परत एकदा रिफ्रेश करूया। तिथून रिलोड पेज, शाळेचा UDAS कोड पासवर्ड एंटर करून कॅप्चा कोड रिलोड करायचा आहे 2दा-3दा आणि नंतर जो रिलोड झालेला कॅप्चा आहे तो टाकून पाहूयात आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने लॉग इन सक्सेसफुल होईल। इथे जे 3 टॅब दिसत आहेत, होम, बेसिक आणि डिव्हिजन एड, तर आपण डिव्हिजनवर येऊयात। यामध्ये आपल्या शाळेला जेवढे वर्ग असतील, जेवढ्या तुकड्या असतील त्या प्रत्येकाची इथे नोंद दिसत आहे आणि त्याच्यामध्ये स्ट्रीम, मीडियम, एड टाईप, सेमी इंग्लिश आहे का हे ब्लँक येत आहे। एडिट या ॲक्शन बटनवर क्लिक करायचं आहे। असं प्रत्येक तुकडीला करावं लागेल। एडिटवर क्लिक केलं, डिव्हिजन फर्स्ट, स्टँडर्ड फर्स्ट, डिव्हिजन ए, UDAS प्लस मीडियम एसाठी माझा आहे हिंदी मीडियम, एड टाईप आहे एडेड, सेमी इंग्लिश आहे का नो, माझी ही डिव्हिजन सेमी इंग्लिश नाही आहे, अपडेट करेल। डिव्हिजन डाटा अपडेटेड सक्सेसफुली, रिलोड। अशा पद्धतीने आपल्या साईटला प्रॉब्लेम येतो आहे। याला हा टॅब क्लोज करून पुन्हा एकदा विभागीय लिंकवरून स्कूल पोर्टलवर क्लिक करूयात। पुन्हा आपला ID पासवर्ड वापरावा लागेल आणि कॅप्चा कोड फिल करू। लॉग इन सक्सेस, डिव्हिजन एड पुन्हा एकदा घेतो आहे। आपण आत्ताच पहिल्या तुकडीचं केलं होतं, तर हे इथे पाहायला मिळतं आहे। दुसऱ्या तुकडीला पण एडिट करूयात। दुसऱ्या तुकडीचं डिव्हिजन B आहे, मीडियम मराठी मीडियम, एडेड, सेमी इंग्लिश आहे का हो, अपडेट, ओके। अशा पद्धतीने 2 आपले डिव्हिजन झाले आहेत। तिसरी डिव्हिजन घेऊयात पहिलीची, जी आहे मराठी मीडियमची, 100% एडेड, सेमी इंग्लिश नो, अपडेट, अपडेटेड सक्सेसफुली, ओके। अशा पद्धतीने माझा इयत्ता पहिलीच्या 3 तुकड्या केल्या आहेत। अशा सर्व तुकड्यांचं आपल्याला एडिट करायचं आहे। चुकून मी या आधीची जी सेकंड C माझी मराठी मीडियम होती, सेमी इंग्लिश नव्हती, तिला यस केलं गेलं आहे। एडिटवर क्लिक करूयात आणि ही चूक इथून आपण दुरुस्तही करू शकता। यसला नो करून अपडेटवर परत क्लिक केलं, ओके। तर आता ती नो झालेलं आहे। फायनलाइज करण्याआधी आपण अशी दुरुस्ती करू शकताल। अशा पद्धतीने मी सर्व तुकड्यांचं माझ्या अपडेशन केलं आहे। एकदा कन्फर्म करूयात। सगळ्या तुकड्या माझ्या हिंदी मीडियमच्या आहेत, सेमी इंग्लिश नो आहे आणि सगळी शाळा पूर्ण एडेड आहे। तर चौथी ब मला सेमी करावा लागेल, नो यस नो नो यस नो नो यस नो नो यस नो। तर अशा पद्धतीने माझं हे सगळं झालेलं आहे। 2 मराठी 1 हिंदी, 2 मराठी 1 हिंदी, 2 मराठी 1 हिंदी, 2 मराठी आणि 1 हिंदी, हे सगळं बरोबर आहे याची खात्री झाल्यावर फायनलाइज या बटनावर क्लिक करूयात। मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आपल्या हेडमास्टरचा, त्यांचं नाव इथे मेन्शन करायचं आहे।
आणि डिव्हिजनबद्दलची आपल्याकडे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट आपल्याला जोडायचं आहे. 1 MBच्या आत ते डॉक्युमेंट असायला हवं. ओके करूयात. डॉक्युमेंटची साईज ही आहे 1.20 MB. मला त्याला 1 MBमध्ये करायचं आहे. ब्राउझरमध्ये एक नवीन टॅब ओपन करूयात. सर्च करूयात PDF कॉम्प्रेसर, कॉम्प्रेस PDF, सिलेक्ट PDF. ते PDF निवडलं आणि कॉम्प्रेस PDFवर क्लिक करूयात. 1.20 MB होतं जे आता 409.96 KB इथे डाउनलोड झालेलं आहे. त्याला नाव बदलून घेऊयात आणि आपल्या स्कूल पोर्टलमध्ये ती फाईल आता अपलोड करता येईल. ऑर्डर टाईप ही आहे एज्युकेशन ऑफिसरची ऑर्डर. इयर, मंथ अँड डेटमध्ये ते फिल करायचं आहे. सगळं फिल झाल्यानंतर सबमिटवर क्लिक करूयात. डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज? नो मॉडिफिकेशन or changes can be made once the data has been finalized. ओकेवर क्लिक करू. अशा पद्धतीने हे गोल फिरणं झाल्यावर आपला डाटा फायनलाइज होणार आहे. जर बराच वेळ लागत असेल तर परत रिलोड पेजवर क्लिक करता येईल. इजंट वर्किंग, याला क्लोज करूयात. परत विभागीय लिंक, स्कूल पोर्टल, पुन्हा UDAS कोड, पासवर्ड एंटर करून कॅपचा कोड रिलोड करून एंटर करूयात. लॉग इन करत असताना माझं कॅप्स लॉक चालू असल्यामुळं कॅपिटल C टाईप नाही झालं. कॅप्स लॉक बंद करून C टाईप केलं आहे. लॉग इन सक्सेस. डिव्हिजन्स काय दिसतं आहे आता? पेंडिंगच दिसत आहे. हे सगळं फिल झालेलं आहे. परत फायनलाइज बटनावर क्लिक करेल. मोबाईल नंबर मॅडमचा, हेडमास्टर. सबमिटवर क्लिक. ओके. डाटा इज फायनलाइज्ड. ओकेवर क्लिक. अशा पद्धतीने इथे डाटा इज फायनलाइज्ड बघायला मिळत आहे. मित्रांनो, यानंतरची आपली स्टेप आहे विद्यार्थी संख्या फॉरवर्ड करण्याची. पण त्यासाठी हा डाटा इज फायनलाइज्डच्या ऐवजी आपल्याला इथे डाटा इज अप्रूव्ड असं येणं गरजेचं आहे. आपल्या वरची ऑथॉरिटी जेव्हा याला अप्रूव्हल देईल त्यानंतर आपण विद्यार्थी पोर्टलसुद्धा फायनल करू शकतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.